नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. इथून पुढचा अर्धा तास ब्रेकलेस आणि ब्रेथलेस बातम्या, 100% बातम्या. सगळ्यात आधी हेडलाईन्स. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. देशात जर गरिबी ही एकच जात असेल तर तुम्ही ओबीसी कसे? राहुल गांधींचा मोदींना सवाल. सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना करणार असल्याची ही घोषणा. काँग्रेसची महारॅली नव्हे, सूक्ष्म रॅली. काँग्रेसचे लोक कशासाठी तयार आहेत? महारॅलीच्या आहेत तयार. हमच्या मुद्द्यावरूनच फडणवीस यांचा काँग्रेसवर हल्ला. सत्तेत आल्यास महिलांना दरमहा 1000 रुपये देणारी न्याय योजना राबवणार. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची मोठी घोषणा. भारत जोडो यात्रेत निधन झालेल्या नागपूरच्या कृष्णकुमार पांडे यांचा काँग्रेसला विसर. पटोलेंनी जाहीर केलेली 50 लाखांची मदत दिली नाही, कुटुंबियांचा आरोप. वीस जानेवारीला मनोज जरांगे आंतरवाली सराटीतून मुंबईकडे कूच करणार. ओबीसीतून आरक्षण देण्याचा कायदा करा, जरांगेंची मागणी. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट. विविध विकास कामांसह अनेक विषयांवर चर्चा. शरद पवार यांचं बच्चू कडू यांच्या घरी चहापान. पवार कडू भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण. राम मंदिर लोकार्पण हा भाजपचा कार्यक्रम. राऊत यांचा टोला तर निमंत्रण न मिळाल्यानं सरफड. नितेश राणेंचा पलटवार. सोलापुरात चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यासमोर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न. निधी मिळत नसल्याचा तरुणाचा आरोप. पोलिसांच्या समोरच कोयता गँगचा उच्छाद. पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे 3-13. आणि साताऱ्यात महिलेचा पुतळा ठेवणारे गुन्हेगार अटकेत. एका महिलेसह 4 ताब्यात. काँग्रेसचा आज 139वा वर्धापन स्थापना दिन. या निमित्तानं नागपुरात काँग्रेसनं हम तैयार है या रॅलीचं आयोजन केलं होतं. या महारॅलीतून काँग्रेसनं लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं. यावेळी सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. देशात जर गरिबी ही एकच जात असेल तर तुम्ही ओबीसी कसे, असा प्रश्न राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना केला. पहले अपने आप को ओबीसी कहते थे, मेरे भाषण के बाद कहते हैं हिंदुस्तान में तो सिर्फ एक जात है, वो भी गरीब. अगर हिंदुस्तान में सिर्फ एक जात तो आप ओबीसी कैसे बन गए? सत्तेत आल्यानंतर जातनिहाय जनगणना करण्याची ग्वाही राहुल गांधी यांनी दिली आहे. जैसे ही हमारी सरकार आएगी, दिल्ली में आएगी, हम जाति जनगणना आपके लिए करके दिखा देंगे. स्वातंत्र्यपूर्व काळात राजे महाराजे इंग्रजांना सहभागी होते असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं. आजादी की लड़ाई देश की जनता ने लड़ी थी, राजा महाराजाओं ने नहीं लड़ी थी. उनकी पार्टनरशिप थी अंग्रेजों के साथ. एका भाजप खासदाराच्या वक्तव्याचा दाखला देत भाजपमध्ये फक्त मोदींच्याच आदेशाचं पालन करावं लागतं असा आरोप सुद्धा राहुल गांधी यांनी केला. काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या निमित्तानं नागपुरात है तैयार हम रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. या महारॅलीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी संबोधित केलं. यावेळी खरगे यांनी मराठीतून भाषण केलं. आपल्या भाषणातून खरगे यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर टीका केली. आज मोदींनी देशावर 200 लाख कोटी रुपये कर्ज आज त्यांनी केलेलं. भाजप इंडिया आघाडीत फूट पाडत असल्याचा आरोप सुद्धा खरगे यांनी केला. एक झालं तर बीजेपी कुठेही तुम्हाला दिसणार नाही अशी शक्ती ते इंडिया अलायन्स मध्ये आहे. पण त्याला कसं खतम करावं, आमच्यामध्ये कसं डिवाइड करायचं ते त्यांनी सुरू केलं. यावेळेला मल्लिकार्जुन खरगे यांनी महिलांसाठी एक मोठी घोषणा केली. शक्ती मिला
आपने शक्ति दिया तो हम न्याय स्कीम को इम्प्लीमेंट करेंगे। खरगेंनी महिलांसाठी मोठी घोषणा करताना आगामी लोकसभा निवडणुकांचं नागपुरातून रणशिंग फुंकलंय। काँग्रेसची नागपुरात महारॅली आयोजित करण्यात आली होती। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या सभेत बोलताना भाजप आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला। राहुल गांधींच्या या टीकेला भाजपनं सुद्धा तसंच उत्तर दिलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या महारॅलीवर टीका केली आहे। आता याला महारॅली म्हणतात कारण ती महा नव्हतीच, ती सूक्ष्म रॅली झाली। या रॅलीसाठी काँग्रेसनं है तैयार हम असा नारा दिला होता। यावर सुद्धा फडणवीस यांनी निशाणा साधला। हे जे है तैयार हम ते म्हणतायत, लोक म्हणतात हम तैयार नाही आहे और हम तुमको सुनना नहीं चाहते। आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी राजघराण्याचा अपमान केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे। राजघराण्यांचा अपमान करणं हे अतिशय चुकीचं आहे आणि मला असं वाटतं की हे काही महाराष्ट्रात किंवा देशात कोणी सहन करणार नाही। राहुल गांधी यांचं भाषण सुरू असताना नागरिक उठून गेल्याचा दावा सुद्धा फडणवीस यांनी केला। गेल्या वर्षी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली असता पहिल्या दिवसापासूनच कृष्णकुमार पांडे यात्रेसोबत होते। पायी चालतानाच नांदेडमध्ये नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांचं निधन झालं। मात्र या कृष्णकुमार पांडे यांचा काँग्रेसला विसर पडला की काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय। भारत जोडो यात्रेच्या दरम्यान नांदेडमध्ये कृष्णकुमार पांडे यांच्या पार्थिवाला काँग्रेसकडून श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यावेळी नाना पटोले यांनी काँग्रेसकडून पांडे कुटुंबाला 25 लाख रुपये मदत म्हणून दिले जातील असं जाहीर केल्याचा पांडे कुटुंबियांचा दावा आहे। तसंच राहुल गांधी कुटुंबियांना भेटतील असंही सांगण्यात आलं होतं। मात्र या दोन्ही आश्वासनांचा काँग्रेसला विसर पडल्याचा आरोप पांडे कुटुंबियांनी केला आहे कि हम उनके परिवार को 25 लाख की मदद करेंगे। 25 लाख तो मिले भी नहीं, न कोई पोस्ट मिली। काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या निमित्तानं होणाऱ्या रॅलीत काँग्रेसचे नेते हा शब्द पूर्ण करतील अशी अपेक्षा पांडे कुटुंबाला आहे। आके कम से कम 2 शब्द तो कहते, सांत्वना तो देते, तो हमको तो ये लगता कि नहीं भाई आज नहीं कुछ दिए, पैसे का लोभी इंसान नहीं है परंतु एक सम्मान का। आता काँग्रेसकडून पांडे कुटुंबाला दिलेला शब्द पाळला जाणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मुंबईमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली। यावेळेला मनसेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर सुद्धा उपस्थित होते। एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये वारंवार भेटी होत आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्षा या निवासस्थानी 6व्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। या भेटीच्या दरम्यान मराठी पाट्या, टोलचा मुद्दा, धारावी पुनर्विकास, राम मंदिर आणि मुंबईतल्या विविध विकास कामं तसंच कल्याण डोंबिवलीच्या विषयावर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती मिळते। राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राच्या हितासाठी अगर आमच्या मुख्यमंत्र्यांना भेटत असेल तर त्याचं कौतुकच करायला। आगामी विधानसभा तसंच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागच्या काही दिवसात राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सतत होणाऱ्या भेटीगाठींमुळे वेगवेगळ्या चर्चा देखील सुरू आहेत। विकास कामांसाठी बैठक असल्याचं बोललं जात असलं तरी या बैठकीत राजकीय चर्चा देखील निश्चितपणे झाल्याचं बोललं जातं। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे 2 दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान बच्चू कडू यांनी शरद पवार यांना घरी येण्याचं आमंत्रण दिलं होतं। यानुसार शरद पवार यांनी बच्चू कडू यांची घरी जाऊन भेट घेतली। गुरुवारी शरद पवार यांनी वज्झर इथल्या शंकरबाबा पापडकर यांच्या आश्रमाला भेट दिल्यानंतर बच्चू कडू यांच्या निवासस्थानी पूर्णा इथे जाऊन त्यांची भेट घेतली। यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराच्या आड सुमारे 15 ते 20 मिनिटं चर्चा झाल्याचं कळतं। थोडी राजकीय झाली आणि थोडी सामाजिक झाली, शेतीच्या संदर्भात झाली, एकंदरीत जास्त शेतीवर झाली। या भेटीचं आमंत्रण दिल्यापासून बच्चू कडू महायुतीत नाराज असल्याची चर्चा होती। या भेटीनंतर कडू यांनी याबद्दल वक्तव्य केलंय। शिंदे साहेब आहे तेपर्यंत शक्य नाही, बऱ्याच गोष्टी काही उघड करायच्या नसते, तेवढं तारतम्य ठेवलं पाहिजे। शिंदे यांच्यासोबत राहणार असल्याचं सांगतानाच आमदार बच्चू कडू यांनी सूचक विधानही केलं। आकाशात ढग झाले नाही, ढग येऊ दे ना, मग पाहू आपण। पवार यांच्यासोबत भेट आणि त्यानंतर केलेलं सूचक वक्तव्य यामुळे बच्चू कडू यांच्याबद्दल उलटसुलट चर्चा रंगू लागली आहेत। आमदार बच्चू कडू यांची सध्याची राजकीय भूमिका सहजासहजी लक्षात येत नाही। ते महायुतीच्या सोबत असले तरी त्यांच्या वक्तव्यावरून काहीसा संभ्रम निर्माण होतो। ते नेमके महायुतीसोबत आहेत की नाही असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतोय। अशातच गुरुवारी सकाळी अमरावतीत शरद पवार आणि बच्चू कडू यांच्यात भेट झाली। दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा सुद्धा झाली। त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलंय। खरं तर बच्चू कडू महायुतीत नाराज असल्याची अलीकडच्या काळात चर्चा रंगली होती, कारण महायुतीत त्यांना मंत्रिपद सतत हुलकावणी देत आहे।
तसंच जरांगे यांच्या आरक्षणाच्या मागणीवरून सुद्धा कडू यांनी महायुती सरकारला घरचा आहेर दिला होता। त्यामुळे पवार आणि कडू भेटीबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। बच्चू कडू आणि शरद पवारांची भेट अमरावतीमध्ये झाली, महाविकास आघाडीच्या संदर्भात नाही काही त्याबद्दलचा कडू आहे, बच्चू कडू त्याच्या पद्धतीने बोलतो। दरवेळेला कॅमेरा समोर येऊन बोलणं मला वाटतं ते उचित होत नाही, परंतु ज्याचा त्याचा स्वभाव आहे त्याची दखल मुख्यमंत्री साहेबांनी निश्चित घेतलेली आहे। या भेटी राजकारणातली ही सुसंस्कृतता ही जपली गेली पाहिजे। हे राजकारणाच्या पलीकडचे कधी कधी संबंध असतात, हे जपले गेले पाहिजेत। शिंदे मुख्यमंत्री आहेत तोवर कुठेही जाणार नाही असं बच्चू कडू यांनी म्हटलंय। त्यांच्या या विधानामध्ये सुद्धा कडू यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबद्दल बरेच अर्थ दडल्याची चर्चा आहे। अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणाची सध्या जय्यत तयारी सुरू आहे। 22 जानेवारीला होणाऱ्या सोहळ्यासाठी अयोध्या नगरीचा कायापालट होतोय। असं असतानाच महाराष्ट्रातील राम मंदिर लोकार्पणावरून सुरू झालेलं राजकारण थांबायचं नाव घेत नाहीये। राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचं उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही। त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला लक्ष्य केलं। आमंत्रणाचं राजकारण सुरू असल्याचा आरोप राऊत यांनी केला। बघा, आमंत्रणाचं राजकारण या देशात कधी झालं नव्हतं। त्या मेट्रो सुरू होण्याच्या वेळी देवेंद्र फडणवीस जे त्यावेळीचे विरोधी पक्ष नेता होते, मग मुख्यमंत्री असताना तेव्हा त्यांना का डावललं? राम मंदिर हा भाजपचा कार्यक्रम आहे अशी टीकाही संजय राऊत यांनी केली। भाजपचा कार्यक्रम झाला की आम्ही प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला जाऊ असंही राऊत यांनी म्हटलं। अयोध्या में जो हो रहा है वो भारतीय जनता पार्टी का कार्यक्रम, ये चुनाव का जुमला है। तुला तुझ्या मालकासारख्या अन्य लोकांसारख्या पापी लोकांना आमचा रामदेवच तिथे बोलवणार नाही, म्हणूनच आतापर्यंत तुला आमंत्रणासाठी असं भुकायला लागतंय। राम मंदिराच्या लोकार्पणावरून सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे महाराष्ट्रात राजकीय महाभारत रंगल्याचं मात्र पाहायला मिळत आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी बीडच्या सभेत चलो मुंबईचा नारा दिला। मराठा समाज मुंबईत जाऊन आरक्षण घेणारच असा निर्धार जरांगे यांनी केला। आता गुरुवारी सकाळी जरांगे यांनी मुंबईतल्या आंदोलनाचा प्लॅनच जाहीर केलाय। मनोज जरांगे मराठा बांधवांसह 20 जानेवारीला मुंबईकडे कूच करणार आहेत। 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेनं पायी निघतील। अंतरवाली सराटी बीड नगर पुणे मार्गे जरांगे पाटील मराठा बांधवांसह मुंबईत दाखल होतील। 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता अंतरवालीतून सगळे महाराष्ट्रातले बांधव निघतील। उपोषण आंदोलनासाठी शिवाजी पार्क, बीकेसी आणि आझाद मैदानाचा पर्याय जरांगे यांच्याकडे आहे। यातील एक मैदान जरांगे यांच्याकडून निवडलं जाईल। शिवाजी पार्क असतील, बीकेसी असेल, आझाद मैदान असेल, आपली उद्याच्याला एक टीम मुंबईला जाते इकडचे बघण्यासाठी ग्राउंड। ओबीसीमधून मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे याचा पुनरुच्चार जरांगे यांनी केला। मराठा आणि कुणबी एकच आहे, आपण कायदा पारित करून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं। क्युरेटिव्ह पिटिशन याचिका मराठा एकीकरणामुळेच दाखल झाल्याचंही जरांगे यांनी म्हटलंय। मुंबईतून विजय घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी निर्णायक लढा पुकारलाय। 20 जानेवारीला मनोज जरांगे अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होतील। अंतरवालीतून मुंबईकडे येण्याचा मार्ग जरांगे पाटील यांनी आज जाहीर केला। मनोज जरांगे 20 जानेवारीला जालन्याच्या अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना होतील। त्यानंतर बीडच्या शहागड, गेवराई, पाडळशिंगी, मादळमोही, तांदळा, मातोरी यानंतर खरवंडी मार्गे अहमदनगर जिल्ह्यात ते दाखल होतील। नगरच्या पाथर्डी, तिसगाव, करंजी घाट, केडगाव या मार्गाने मराठा कार्यकर्ते पुणे जिल्ह्यात पोहोचतील। सुपा, शिरूर, रांजणगाव, वाघोली, खराडी बायपास, शिवाजीनगर, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे इथून ते लोणावळ्यात येतील। इथून पनवेल, वाशी, चेंबूर, शिवाजी पार्क आणि आझाद मैदान असा जरांगे पाटील मराठा बांधवांसोबत प्रवास करणार आहेत। आंदोलनात सहभागी होणाऱ्या मराठा बांधवांसाठी जरांगे यांनी आचारसंहिता घालून दिली आहे। आपापली वाहनं घेऊन सहभागी होण्याचं आवाहन जरांगे यांनी केलंय। तसंच सोबत धान्य, पाणी, औषध ठेवण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलं आहे। आपले सगळं धान्य जागेवरच पीठ त्याचे तयार करून घ्या आणि कोरडं जास्तीचं घ्या, जेणेकरून जास्त दिवस टिकल खाण्यासाठी। जरांगे आपल्या मागणीवर ठाम असल्यामुळे 20 जानेवारीपूर्वी सरकार जरांगे यांचं मन वळवण्यात यश मिळवणार का हाच खरा प्रश्न आहे। मनोज जरांगे यांनी 20 जानेवारीला आझाद मैदानात उपोषण सुरू करण्याचा निर्धार मागे घेत आता 20 जानेवारीपासून मुंबईच्या दिशेनं कूच करणार असल्याचं जाहीर केलंय। पण आता जरांगे यांच्या या घोषणेनं मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाचा पाठिंबा देणाऱ्या हरिभाऊ राठोड यांनी मात्र विरोध केलाय। त्यामुळे आता हरिभाऊ राठोड विरुद्ध मनोज जरांगे यांचं वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळत आहे। 25 डिसेंबरला मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांना मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाबद्दलचा नवा फॉर्म्युला देणाऱ्या हरिभाऊ राठोड
यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत त्यांच्या फॉर्म्युल्याचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला। महाराष्ट्राचं जे वातावरण गढूळ वातावरण झालेलं आहे, हा जो जटिल प्रश्न आहे तो सोडवण्याचा मी एकदम सोपा फॉर्म्युला दिलेला आहे। त्यांच्या फॉर्म्युल्यात आमच्या सगळ्या मराठ्यांचं कल्याण होईल असं वाटत नाही। हरिभाऊ राठोड यांनी मनोज जरांगे यांच्या मिशन मुंबई आणि त्यांच्या मोर्चाला एक प्रकारे विरोध केलाय। हा जो मोर्चा आहे, होईल मोर्चा 10 लाखाचा नाही, त्यांचा करोडोचा होईल। उपयोग काय? त्यांनी ओबीसी प्रवर्ग वेगळा करण्याबद्दल बोलावं, कुठं राजकारणाच्या टिप्स देत बसू नये। उगच त्यांनी कशाला क्लासेस टाकावं। मनोज जरांगे यांनी पुन्हा त्यांचं पूर्ण लक्ष मिशन मुंबईवर केंद्रित केल्याचं दिसतंय। त्यामुळे हा मोर्चा निघेपर्यंत सरकार काय पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। राज्यामध्ये सध्या राम मंदिराच्या लोकार्पणावरून राजकारण चांगलंच तापलंय। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून भाजपवर निशाणा साधला, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा राम मंदिर लोकार्पणासंदर्भात बुधवारी भाष्य केलं। राम मंदिर होतं याचा आनंद आहे, मात्र भाजप याचं राजकारण करताय की व्यवसाय हे त्यांनाच माहीत, असं वक्तव्य शरद पवार यांनी अमरावतीत केलं। तसंच या सोहळ्याच्या लोकार्पणाचं निमंत्रण मिळालेलं नसल्याचंही पवार यांनी म्हटलं। पूजा अर्चना ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी सहसा आपण जात नाही असंही त्यांनी नमूद केलं होतं। यावर आता मंत्री अनिल पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय। कोणी रामभक्त आणि कोणी रावण असतं असं खोचक उत्तर त्यांनी दिलं। राम भक्तांच्या बाबतीमध्ये कोणी जावं कोणी जाऊ नये, कोणी राम भक्त असतं, कोणी रावणाचाही भक्त असतं। एकीकडे राम मंदिरावरून ठाकरे गट आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, अशातच राष्ट्रवादीच्या 2 गटात सुद्धा यावरून जुंपल्याचं पाहायला मिळत आहे। राज्यातला शेतकरी सध्या अडचणीत सापडला। या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झाली आहे। बुधवारपासून महाविकास आघाडीच्या शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात किल्ले शिवनेरीवरून या मोर्चाला सुरुवात झाली। या मोर्चाच्या माध्यमातून डॉक्टर कोल्हे यांनी सत्ताधाऱ्यांना काही प्रश्न विचारलेत। शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अजित पवार अपयशी ठरल्याची टीका नाव न घेता अमोल कोल्हे यांनी केली। आता अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री अनिल पाटील यांनी कोल्हे यांच्यावर पलटवार केलाय। सेलिब्रिटी म्हणून निवडून आलेली व्यक्ती ती राजकारणात यशस्वीच होते असं काही म्हणता येणार नाही। केवळ फक्त सेलिब्रिटी होते म्हणून निवडून आले, पण जनतेमध्ये ते फेल ठरले। माननीय मंत्री महोदयांनी आपल्या पदाचा वापर हा वैयक्तिक टीका टिप्पणीपेक्षा हा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी करावा, एवढीच आमची मागणी आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय, मात्र यावरूनच दोन्ही राष्ट्रवादीत जुंपल्याचं पाहायला मिळत आहे। पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। यावेळेला चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोलापूरमध्ये विभागीय नाट्य संमेलनाच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं। यानंतर एका बैठकीतून चंद्रकांत पाटील बाहेर पडल्यानंतर मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। चंद्रकांत दादा पाटील यांच्या ताफ्यासमोर एका आंदोलकानं पेटवून घेण्याचा प्रयत्न केला। दादा कळसाईत असं या तरुणाचं नाव आहे। गावातील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या बद्दल तक्रार करत तरुणानं गोंधळ घातला। व्यायामशाळा अनुदानात घोटाळा केल्याच्या आरोपावरून तरुणानं हे टोकाचं पाऊल उचललं। याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांच्याकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत आता जळतं कोलीत घेऊन त्याने आंदोलन केलं। पोलिसांनी तात्काळ या आंदोलक तरुणाला ताब्यात घेतलंय। झोपी गेलेला याला जाग करण्याचा प्रयत्न दादा कळसाईत यांनी केला। त्यांना जीवाचं बरं वाईट करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी, आणि आम्ही आधी निवेदन देण्याचा प्रयत्न केला, आमचं निवेदनच स्वीकारलं नाही त्यांनी। आता या प्रकरणी चौकशी होऊन तरुणानं आरोप केलेल्या व्यक्तीवर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। पुण्यात कोयता गँग पुन्हा एकदा सक्रिय झाले। 2 दिवसांपूर्वी पुण्यात कोयता गँगनं 20 ते 25 वाहनांची तोडफोड केली होती। आता त्या पुढे जात थेट पोलिसांच्या समोरच कोयता गँगनं मोठा धुडगूस घातला। पुण्यामध्ये कोयता गँगचा पुन्हा एकदा धुडगूस घालणारा व्हिडिओ समोर आला। या व्हिडिओमध्ये पोलिसांच्या समोरच कोयता गँगनं उच्छाद मांडलाय। पुण्यातल्या वडगाव शेरी परिसरात ही घटना घडली आहे। 2 गटात झालेल्या वादातून कोयत्यानं हल्ला करण्यात आला। या मारहाणीत 3 तरुण जखमी झाले। धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा प्रकार घडला तेव्हा एक महिला पोलीस तिथेच उपस्थित होती। आरोपी तरुण महिला पोलिसांच्या समोर पीडित तरुणावर कोयत्यानं वार करत होते, तसंच दगडानं मारहाणही सुरू होती। 2 गटात झालेल्या गँगवॉरमुळे स्थानिकांच्यामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। पोलिसांसमोरच घडलेल्या या सगळ्या धक्कादायक प्रकारामुळे पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेत। कोयता गँगचा वाढत चाललेला हैदोस पोलिसांचं अपयश अधोरेखित करत असून गुन्हेगारांना खाकीचा धाक राहिलेला नाही का असा प्रश्न विचारला जातोय। साताऱ्यामध्ये 2 दिवसांपूर्वी शौचालयात भयावह पुतळा ठेवण्यात आला होता। या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली, तसंच भूताची चेष्टा करणं चौघांना भोवलंय।
साताऱ्यातल्या कैकाड गल्लीत असलेल्या सार्वजनिक शौचालयात एक भयावह पुतळा ठेवण्यात आला होता। काही महिला शौचालयात गेल्या असता हा पुतळा पाहून प्रचंड भेदरल्या आणि आरडाओरडा करत बाहेर आल्या। त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। अशात काहींनी शौचालयात बॅटरीच्या उजेडात पाहणी केली असता कोणीतरी खोडसाळपणा केल्याचं समोर आलं। पुतळ्याला चादर गुंडाळून महिलांच्या शौचालयात बसवल्याचं निदर्शनास आलं। या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे। एक अल्पवयीन मुलगा, महिला आणि त्याच्यासह 2 युवकांवर सातारा शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राज्य महिला आयोगाच्या सूचनेनुसार सातारा पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे। हा सार्वजनिक उपद्रव आहे आणि असं जर यानंतर कोणी करायचा प्रयत्न केला तर त्याच्यावर आणखी आम्ही कठोर कारवाई करणार आहोत। चेष्टा किंवा गंमत करावी, पण त्याला काही मर्यादा असाव्यात। त्याचा परिणाम काय होईल हे सुद्धा तपासलं पाहिजे। किमान सार्वजनिक ठिकाणी तरी अशा प्रकारच्या गंमत चेष्टा करू नयेत असं आवाहन पोलिसांनी केलं आहे। राहुरी तालुक्यातील गुहा गावात काही दिवसांपूर्वी कानिफनाथ मंदिरात भजन पूजा करणाऱ्या पुजारी आणि भक्तांना मारहाण करण्यात आली होती। त्यामुळे गावकरी संतप्त झाले होते। या जागेचा वाद टोकाला पोहोचला। त्यातच आता या सगळ्या प्रकरणात नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्ह आहेत। कारण गुहा गावातल्या याच कानिफनाथ मंदिरात ग्रामस्थांनी मूर्ती बसवली आहे। कानिफनाथ महाराज यांच्या समाधीजवळ ही मूर्ती स्थापित करण्यात आली आहे। मूर्ती स्थापन केल्यानंतर ग्रामस्थांनी भजन आणि आरती सुद्धा केली। काही दिवसांपूर्वी कानिफनाथ मंदिरात भजन आणि पूजा करणारे पुजारी तसंच भक्तांना मारहाण करण्यात आली होती। त्यामुळे गावकरी चांगलेच संतप्त झाले। आता मंदिरात मूर्ती बसवण्यासाठी सगळं गाव एकवटल्याचं दिसून आलं। मात्र यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अयोध्येतल्या राम मंदिर उद्घाटनाची तारीख जवळ येऊ लागले। अयोध्येत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतीये। या भाविकांसाठी एक अत्याधुनिक रेल्वे स्थानक तयार करण्यात आलंय। हे उत्तर प्रदेशातलं पहिलं वातानुकूलित रेल्वे स्थानक असणार आहे। या रेल्वे स्थानकाला मंदिराचा लुक देण्यात आलाय। प्रवासाच्या दरम्यान इथे रामाच्या नगरीत आल्याची अनुभूती होणार आहे। नव्या स्थानकावर IGBC प्रमाणित ग्रीन स्टेशन भवन असेल, तसंच प्रवाशांच्या आगमन आणि प्रस्थानासाठी वेगवेगळे दरवाजे असतील। स्टेशन परिसरात 12 लिफ्ट, 12 एक्सेलेटर, फूड प्लाझा, पूजा साहित्य अशा विविध प्रकारची दुकानं असतील। 30 डिसेंबरला या रेल्वे स्थानकाचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। राम मंदिर के मॉडल की तर्ज पर अयोध्या का रेलवे स्टेशन तैयार हुआ है। यहाँ पर तैयारियां और काम तो बहुत तेजी से चल रहा है और ये वर्ल्ड क्लास का रेलवे स्टेशन बनाया गया। और आप देखें, प्रधानमंत्री को आना है और इसके लिए लगातार सुरक्षा की जांच की जा रही है। लगातार यहाँ पर देखा जा रहा है कि किसी तरीके की कोई शक हो तो उनसे बातचीत भी किया जा रहा है। मशीनें लगाकर जांच भी की जा रही है। देखिए, पुलिस के अधिकारियों के साथ में टीम पहुंची है और आगे की मैं तस्वीरें दिखाऊं कि किस तरीके से यहाँ पर जांच का भी काम चल रहा है और लगातार रेलवे स्टेशन को चमकाने का भी काम किया जा रहा है, क्योंकि बड़ी तादाद में पर्यटक आएंगे और इस रास्ते से गुजरेंगे। और खास करके यहाँ से कुछ किलोमीटर की दूरी पर ही अयोध्या का एयरपोर्ट है, इंटरनेशनल एयरपोर्ट है। ये देखिए, ये रेलवे स्टेशन की खूबसूरती, इसकी भव्यता। और जब आप यहाँ पर सफर करने के लिए आएंगे इस रूट पर, और जैसे ही इस रेलवे स्टेशन से बाहर निकलेंगे तो आपको दिखेगा कि किसी बड़े मंदिर यानी कि राम मंदिर की झलक आपको रेलवे स्टेशन पर ही नजर आ जाएगी। और विश्व स्तरीय तमाम जो सुविधाएं आप उम्मीद कर सकते हैं एक सरकार से, वो तमाम जो सुविधाएं हैं इस रेलवे स्टेशन पर आपको मिल सकेंगी। तो फिलहाल अब इंतजार है 30 दिसंबर का, जब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रेलवे स्टेशन के अलावा अयोध्या का एयरपोर्ट दोनों का लोकार्पण करेंगे और कई ट्रेनों को हरी झंडी दिखाएंगे, जिससे कि जो तमाम जो पर्यटक हैं और श्रद्धालु, उनका सफर आसान बन सके और अयोध्या आसानी से आ सके और यहां पर दर्शन ठीक तरीके से कर सके। कैमरामैन प्रदीप प्रधान के साथ रवि सिंह, अयोध्या, न्यूज 18 इंडिया। यासोबतच 100% बातम्यांमध्ये इथे थांबूयात। ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील।